आतापर्यंत माझ्या सगळ्यात चांगला सण गुढीपाडवा ह्या वर्षी झाला असं मी का म्हणतोय त्याला सांगतो तुम्हाला. गुढीपाडवा असल्यामुळे आपल्याला काही शूट होतं. आता तुम्ही म्हणता चांगला दिवस म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी घेतला असेल, पण असं काहीच घेतलं नव्हतं. ते सगळं शूट कंप्लीट करून घरात येऊन निवांत झोपलेलो, कारण आपल्याला संध्याकाळी हिंदू संमेलनला जायचं होतं. हिंदू संमेलनला गेलो संध्याकाळी हर्षताई ठाकूर यांचं एक भाषण ऐकून अंगावर काटा येत होतं. असं मी का म्हणतोय चला दाखवतो तुम्हाला. तुम्ही गुंड म्हणत असाल, अहोरात्र गोमातेला स्वतःचा जीव बघत नाही, रस्त्यावर उतरून गोरक्षण करणाऱ्याला तुम्ही गुंड म्हणत असाल. हिंदुत्ववादी संघटनेमध्ये माझे पोरं दिवस रात्र त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन लव जिहादचं प्रकरण हँडल करतात. अशा माझ्या लेकरांना तुम्ही जर गुंड म्हणत असाल तर असे लेकर प्रत्येकाच्या कट्टर हिंदुत्वाच्या पोटाला जन्माला याव, आणि जो हिंदुत्व असून हिंदुत्वाचा विरोध कसा करत असेल तर असे नामर्द भडवे त्याच्या पोटाला जन्माला याव. कार्यक्रम झाल्यावर म्हटलं जाऊया घरी, कारण लय लेट झालेला. रात्रभर व्हिडिओ एडिट करून दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली ते कळलंच नाही. डायरेक्ट दुपारी उठलेलो. लेट उठल्यामुळे पटापट आवरून घेतलं, कारण शूटला जायचं होतं. शूट आपल्याला कडेपूर मधल्या लिगल इन्स्टिट्यूटचं करायचं होतं. शूट कंप्लीट करून निवांत घरात झोपलेलो. तेवढ्यात घरचे म्हणले चल राणा जाऊया, पाडल्याला शाळू खोडायचा आहे. राणा जाऊन बरी तर निम्मा शाळू खोडलेला होता, पण थोडा अजून खाली राहिलेला तो खोडायला चाललेला. खोडायला घेतलेलं, पण घरचे म्हणले तू खोडण्यापेक्षा हाताला कापून घेशील, तू गप मुकाट्यानं पाटाटा. सगळं खोडून चाललं त्याला असं झाकून ठेवलं. तेवढ्यात घरचे म्हणले वड्याकडचं रान चला बघून येऊया जरा. त्या रानाची एक लेवल नसल्यामुळे आमच्या घरच्यांचं चाललेलं ह्या उन्हाळ्यात त्याला नीट करायचं का तसं टाकायचं. आणि रान जर नीट करणार असेल तर मी तुम्हाला हायच दावतोय ब्लॉग मध्ये. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर लाईक आणि फॉलो करून जावा.